नमस्कार. ओम श्री परमात्मने नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून या 7व्या भागाची सुरुवात करूया. या आधीच्या भागात आपण 15, 16 आणि 17 या 3 श्लोकांचा अर्थ समजून घेतला. कशा प्रकारचं वर्तन असणारा भक्त भगवंतांना प्रिय असतो हे 13व्या श्लोकापासून सांगितलं गेलंय. याही 3 श्लोकात भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. 15, 16 आणि 17 या 3 श्लोकांचा गीताई मधील पद्यानुवाद पाहूया. जो न लोकांस कंटाळे, ज्यास कंटाळती न ते, हर्ष शोक भय क्रोध नेणे, तो आवडे मज. नेणे व्यथा उदासीन, दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे, भक्त तो आवडे मज. न उल्हासे न संतापे, न मागे झुरेची जो, बरे वाईट सोडूनी भजे, तो आवडे मज. या भागात आपण शेवटच्या 3 श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत. 18 आणि 19 या 2 श्लोकांचा अर्थ सलग बघूया. अध्याय 12 श्लोक 18 आणि 19. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंगविवर्जितः, तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित्, अनिकेतः स्थिरमतिः, भक्तिमान मे प्रियो नरः. 18व्या श्लोकात एकही शब्द संधियुक्त नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. समः समभाव बाळगणारा, शत्रौ शत्रुविषयी, च आणि मित्रे मित्राविषयी, तथा तसेच, मानापमानयोः मान आणि अपमान याविषयी, शीतोष्ण सुख दुःखेषु थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात, समः सारखी वृत्ती, संग विवर्जितः आसक्तिरहित. 19व्या श्लोकातला पहिलाच शब्द संधियुक्त आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी या विसर्गाचा रफार झालाय. शब्द आहे तुल्य निंदा स्तुतीही आणि मौनी. संतुष्टो येन इथं विसर्गाचा ओ झालाय. शब्द आहे संतुष्टः येन. स्थिरमतिर्भक्तिमान मे यातही विसर्गाचा रफार झालाय. शब्द आहे स्थिरमतिः भक्तिमान मे. दुसऱ्या ओळीतला हा संधियुक्त शब्द यतीच्या स्थानी आहे, म्हणून श्लोकात ती ओळ अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान मे प्रियो नरः अशी म्हटली आहे. प्रियो नरः इथंही विसर्गाचा ओ झालाय. शब्द आहे प्रियः नरः. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. तुल्य निंदा स्तुतीही, निंदा व स्तुती समान मानणारा. मौनी ईश स्वरूपाचं मनन करणारा. संतुष्टः
समाधानी येन ज्याने केनचित जे काही अनिकेतः निवासस्थानाविषयी आसक्ती किंवा ममत्व नसलेला. निकेतःचा अर्थ आहे निवासस्थान. स्थिरमती स्थिर बुद्धी असलेला. नरः मनुष्य. भक्तिमान श्रद्धावान. मे मला. प्रियः प्रिय आहे. दोन्ही श्लोकांचा अन्वयार्थ असा होईल. समः शत्रौ च मित्रे च मानापमानयोः तथा शीतोष्ण सुख दुःखेषु समः संगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिः मौनी येन केनचित् सन्तुष्टः अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान नरः मे प्रियः. भावार्थ समजून घेऊया. जो शत्रु मित्र आणि मान अपमान यांविषयी समभाव ठेवतो, तसंच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच असते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो ईश स्वरूपाचं मनन करणारा आहे, जे काही मिळेल त्यानं समाधानी राहणारा आहे, निवासस्थानाविषयी ज्याला ममत्व नसतं, तो स्थिरबुद्धी असणारा श्रद्धावान भक्त मला म्हणजे भगवंतांना प्रिय आहे. अध्याय 12 20 श्लोक. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमाः भक्तास्तेतीव मे प्रियाः. या श्लोकातल्या पहिल्या ओळीत 2 संधियुक्त शब्द आले. पहिल्या धर्म्यामृतमिदं या शब्दात धर्म्यामृतम आणि इदम हे 2 शब्द आहेत. दुसरा संधियुक्त शब्द आहे यथोक्तम. यात यथा आणि उक्तम असे 2 शब्द आहेत. दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या 2 शब्दांनंतर विसर्गाचा लोप झालाय. शब्द आहेत श्रद्धानाः आणि मत्परमाः. मत्परमाः नंतर ओळीतलं यतीचं स्थान आहे, म्हणून श्लोक म्हणताना विसर्गाचा उच्चार केलाय. श्रद्धाना मत्परमाः भक्तास्तेतीव मे प्रियाः. भक्तास्तेतीव यात भक्ताः, ते आणि अतीव असे 3 शब्द आलेत. विसर्गाचा स झालाय, तर अतीवच्या अस्वराच्या जागी अवग्रह आलेला आहे. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. ये, जे, तू, परंतु. धर्म्यामृतम, धर्ममय अमृत. इदम, हे. यथा, जसे. उक्तम, सांगितलेले. पर्युपासते, निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात. श्रद्धानाः, श्रद्धाळू. मत्परमाः, मत्परायण. भक्ताः, भक्त. ते, ते. अतीव, अत्यंत. प्रियाः, प्रिय आहेत.
अन्वयार्थ तु ये श्रद्धानाः मत्परमाः यथोक्तम् इदं धर्म्यामृतं पर्युपासते ते भक्ताः मे अतीव प्रियाः. भावार्थ असा होईल, परंतु जे श्रद्धाळू मतपरायण भक्त जसं सांगितलं त्याप्रमाणे हे धर्ममय अमृत निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला म्हणजे भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत. या 3 श्लोकांचा गीताईमधील पद्यानुवाद पाहूया. सम देखे सखे वैरी तसे मानापमानही शीत उष्ण सुखे दुःखे करुनी सम मोकळा. निंदा स्तुती न घे मौनी मिळे ते गोड मानितो. स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज. जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने मीची लक्षुनी. सेविती ते तसे भक्त फार आवडती मज. या अध्यायातील 20 श्लोकात आलेले शब्द, त्यांचा अर्थ, अन्वयाचा अर्थ समजून घेत आपण भावार्थ जाणून घेतला. भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना हा जो भक्तियोग समजावून सांगितला तो सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. गीतेतील 18ही अध्यायातून व्यक्त झालेले विचार हे मानवाच्या हितासाठीचेच आहेत. योग कर्मसु कौशलम असं भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात सांगितलंय. कामातील कौशल्य म्हणजे योग. योग शब्द युज या संस्कृत क्रियापदापासून म्हणजे धातूपासून आणि भक्ती हा शब्द भज या संस्कृत क्रियापदापासून बनलाय. युज म्हणजे जोडले जाणे, तर भज म्हणजे भजणे किंवा श्रद्धा ठेवणे. भक्तियोग म्हणजे श्रद्धेनं मनापासून काम करत कामातलं कौशल्य साधणं आणि त्यानंतर त्या कामाचं ममत्व स्वतःकडे न घेता कृष्णार्पण करणं. काम करताना फळाची अपेक्षा न ठेवता ते निरपेक्ष बुद्धीनं करणं. या 3ही योगांचा समन्वय असावा लागतो. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग हे 3ही योग परस्पर पूरक आहेत. कर्माला ज्ञानाचा आधार तर ज्ञानाला भक्तीचा ओलावा हवा असतो. भक्तियोग म्हणजे केवळ पूजन, अर्चन, भजन, कीर्तन, श्रवण इतकाच अर्थ सीमित नाहीये. हा सगुण भक्तीचा एक भाग आहे. आपल्या रक्षणाचा भार सृष्टीचा नियंता असणाऱ्या भगवंतांवर सोपवून नित्य कर्म करण्यासाठीची प्रेरणा, मनोबल अशा भक्तीनं वाढू शकतं. पण हे न करताही आपापल्या कामाप्रती श्रद्धा असणं, आपल्या शक्तीचं बुद्धीचं कौशल्य तिथं वापरणं हाही भक्तियोगच आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांचा अभ्यास, चिंतन हा भक्तियोग आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी तो करत असलेला व्यवसाय, मग तो स्वेच्छेनं अंगीकारलेला असो किंवा कर्तव्य म्हणून आलेली जबाबदारी असो, ती मनापासून न कंटाळता पार पाडणं हाही भक्तियोगच. कर्मफलाचा त्याग हा गीतेतला प्रमुख विचार आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं दुसऱ्या अध्यायात सांगितलंय. आणि याही अध्यायात 12व्या श्लोकात सांगितलं, अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे. असं केल्यानं मनःशांती लाभते. मनात अपेक्षा ठेवून काम केलं तर त्या कामावरची एकाग्रता कमी होते. भगवंतांनी सांगितलेल्या भक्त लक्षणांवर विचार करून तो विचार जमेल तितका आचरणात आणण्याचा प्रयत्न आपणही केला तर आपल्यालाही जीवनात मनःशांती, समाधान आणि मानसिक स्थैर्य लाभू शकेल. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. याचा अर्थ असा आहे, ओम हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद तसेच ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा हा 12वा अध्याय समाप्त झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. नमस्कार, मी ओमकार कराडे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी कृपया कराडे चॅनल सबस्क्राईब करा.